Hello students, today we are going to learn to convert direct speech into indirect speech. What is a narration? कथन म्हणजे काय? Act of reporting the words of speaker. जेव्हा आपण एखाद्याच्या तोंडचे उद्गार जसेच्या तसे सांगतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट स्पीच म्हणतो. आणि तेच उद्गार आपण जेव्हा रूपांतरित करतो तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, शी सेड टू मी कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय एम प्लेइंग. या ठिकाणी बोलणाऱ्याच्या तोंडचे उद्गार जसेच्या तसे दिलेले आहेत. याला काय म्हणायचं? डायरेक्ट स्पीच. आणि ज्यावेळी ते ॲक्च्युअल वर्ड्स हे रूपांतरित केले जातात त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. जसं की शी सेड टू मी, शी टोल्ड मी दॅट शी वॉज प्लेइंग. या ठिकाणी सेड टू हे काय आहे? रिपोर्टेड व्हर्ब आहे. आणि अवतरण चिन्हामधील जे वाक्य आहे आय एम प्लेइंग याला काय म्हटलं जातं? रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला अवतरण चिन्ह काढून टाकलेलं दिसत आहे आणि वाक्य दॅटने जोडून सर्वनाम आणि काळामध्ये बदल केलेला हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला दिसतो. तर आज आपण डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे रूपांतर करायचे हे अभ्यासणार आहोत. त्यासाठी मी काल तुम्हाला PDF पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये 4 स्टेप्स दिलेले आहेत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचसाठी. त्यातली पहिली स्टेप आहे नोट द टेन्स. टेन्स म्हणजे काय? काळ. तुम्हाला रिपोर्टिंग वर्बचा कोणत्या टेन्समध्ये आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्ही इनडायरेक्ट स्पीचमध्ये कोणता टेन्स वापरायचा हे ठरवावं लागणार आहे. दुसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये चेंज द टाइम अँड प्लेस टू इंडिकेट द ॲक्च्युअल टाइम अँड प्लेस मीन बाय द स्पीकर. म्हणजे वेळ आणि ठिकाण याच्यामध्ये बदल करणे. तिसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोनाउनचा वापर करायचा आहे. योग्य सर्वनामांचा वापर करायचा आहे. कशासाठी? फॉर द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. यासाठी तुम्हाला सब्जेक्ट कशाला म्हणायचं आणि ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं हे अगोदर समजलं पाहिजे. आपण त्यासाठी एक उदाहरण पाहूया. बघा, शमा सेड टू राजू. याच्यामध्ये शमा हा काय आहे? सब्जेक्ट आहे. तर राजू हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? द सब्जेक्ट मीन्स द पर्सन हु इज डुईंग द ॲक्शन अँड ऑब्जेक्ट मीन्स a person who is receiving the action. शमा सेड टू राजू. शमा राजूला म्हणाली म्हणजे बोलणारी व्यक्ती जी आहे ती कोण आहे? शमा. सो इट इज सब्जेक्ट आणि ज्याला उद्देशून बोलत आहे तो राजू. इट इज ऑब्जेक्ट. अँड फोर्थ वन स्टेप इज यूज द प्रॉपर वर्ड ऑर्डर. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना आपण अवतरण चिन्हातील वाक्य हे साधे वाक्य S + V + O या ऑर्डरने ते वाक्य लिहायचे आहे. हे नंतर आपण सविस्तर पाहूयात. आता सुरुवातीला आपण डिसाइडिंग द टेन्स अँड कन्व्हर्जन ऑफ वर्ब ही स्टेप फर्स्ट पाहणार आहोत.
यासाठी अगोदर तुम्हाला विद्यार्थ्यांनो काळ टेन्स इंग्रजीमध्ये असलेले जे काळ आहेत त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. स्टेप फर्स्ट, डिसाइडिंग द टेन्स अँड कन्वर्जन ऑफ वर्ब. उदाहरण पाहूयात आपण एक. पायल सेड comma into inverted comma, I go to the gym every day. I go to the gym every day. Inverted comma complete, full stop. And in the second sentence, Payal says comma into inverted comma, I go to the gym every day. Inverted comma complete, full stop. In the first sentence, the reporting verb say is in its past tense. Look at the first sentence. The reporting verb is in the past tense. And in the second sentence, says it is in the present tense. म्हणजे तुम्हाला अगोदर रिपोर्टिंग वर्ब कोणत्या काळात आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि त्यासाठी नियम काय आहे तो काळजीपूर्वक ऐका. All the verb must be in the corresponding past tense if the reporting verb is in the past tense. जर reporting verb हे past tense मध्ये असेल तर अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलतो. If the reporting verb is in the present or future tense, tense is not changed. जर reporting verb हे present किंवा future tense मध्ये असेल तर अवतरण चिन्हातल्या वाक्याचा काळ बदलत नाही. बघा या वाक्यामध्ये काय होईल, याचे आपण जर इनडायरेक्ट स्पीच केलं तर ते कसं होईल अगोदर आपण पाहूया. पायल सेड दॅट, आय कोणासाठी आलेलं आहे पायलसाठी, शी वेंट, गोचं काय होईल वेंट टू द जिम every day. इथं बदल काय झाला, गोचं काय केलेलं आपण पास्ट टेन्स वापरलाय वेंट. पायल सेड कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून कशाचा वापर केला दॅट. आय हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, सब्जेक्ट पायल असल्यामुळे आपण त्याच्यात बदल काय केला शी केला. गोचा पास्ट टेन्स वेंट टू द जिम एव्हरी डे. इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला आपण. आता दुसऱ्या वाक्यामध्ये पायल सेज प्रेझेंट टेन्स, सो द टेन्स ऑफ द sentence in the inverted comma will not change. Payal says that she goes to the gym every day. बघा मुलांनो, या ठिकाणी आपण कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून वाक्य कशाने जोडलेलं आहे दॅटने जोडलेलं आहे. आणि शी आय साठी प्रोनाउन वापरलं शी. गो शी हे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे आणि म्हणून त्याच्या पुढे गो न वापरता आपण काय लिहिलंय गोज. परंतु टेन्स कोणता आहे तोच आहे प्रेझेंट टेन्स. गोज टू द जिम एव्हरी डे फुल स्टॉप. हा नियम लक्षात आला का तुमच्या. ज्यावेळी रिपोर्टेड वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये असेल तेव्हाच फक्त अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलतो. जर रिपोर्टेड स्पीच हे प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स मध्ये असेल तर अवतरण चिन्हातल्या वाक्याचा काळ बदलत नाही.
आता आपण अवतरण चिन्हातील वाक्यातील काळानुसार कोणता बदल करायचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना तो पाहूया. लिहून घ्या तुम्ही. कन्व्हर्जन ऑफ टेन्स किंवा टेन्स चेंज असं टायटल द्या. टेन्स चेंज, काळातील बदल. 2 कॉलम करा. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. फर्स्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना कोणता टेन्स होतो? तर सिंपल पास्ट टेन्स होतो. आपण याचं एक उदाहरण पाहूया. आत्ताच उदाहरण आपण पाहिलं. पायल सेड आय गो टू द जिम एव्हरी डे, आणि त्याचं कन्व्हर्जन काय झालेलं? पायल सेड दॅट शी वेंट टू द जिम एव्हरी डे. आणखीन एक उदाहरण दुसरं बघूयात आपण. बघा, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. शी वर्क्स हार्ड. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. ही सेड. ही सेड असं वाक्य आहे. तर याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होईल? आता ही सेड शेवटी आहे तर आपण ते सुरुवातीला घ्यायचं. ही टोल्ड. सेड ऐवजी काय आलं? टोल्ड आलं. ही टोल्ड. कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आहे. त्यासाठी आपण काय वापरणार? दॅट. शी थर्ड पर्सन प्रोनाउन आहे तसेच राहतात. शी वर्क्स आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. तो काय होणार आहे? पास्ट टेन्स होणार आहे. मग वर्क्सचं पास्ट फॉर्म काय आहे? वर्क. शी वर्क हार्ड. हे केव्हा होतं? ज्यावेळी रिपोर्टेड वर्ब हे पास्ट टेन्स मध्ये असेल तेव्हाच अवतरण चिन्हातल्या वाक्याचा काळ हा बदलतो. आपण काय काय बदल केला? वर्ड ऑर्डर बदलली. ही सेड शेवटी होतं ते सुरुवातीला घेतलं. ही टोल्ड. नंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून त्याच्याऐवजी काय वापरलं? दॅट. थर्ड पर्सन प्रोनाउन आहे त्यामुळे त्याच्यात बदल होत नाही. शी तसंच राहिलेलं आहे. वर्क्स त्याचं वर्क झालं. ठीक आहे. दुसरा टेन्स मधला बदल पाहूयात आपण. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. टर्न्स इनटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, म्हणजेच काय? एम किंवा इज किंवा आर यासाठी काय येईल इकडे? वॉज किंवा वेअरचा वापर करायचा आहे आपण. फॉर एक्झाम्पल, द किड सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा टॉम is chasing Jerry. Full stop. Inverted comma full stop. आता इथं Tom is chasing Jerry. काय आलेला आहे? is chasing. कोणता टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तो काय होईल? पास्ट कंटिन्युअस. मग is च्या जागी आपण काय वापरणार आहोत? was. सिंग्युलर आहे टॉम म्हणून पुढे काय येईल? was येईल. बघा, the kids told that Tom was chasing Jerry. First. Present perfect tense become past perfect. तिसरा प्रकार आपण पाहूया. Present perfect tense
become past perfect. For example, he said, I have done my job. I have done my job. इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. आता या वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे? हॅव डन, म्हणजे हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचे तिसरे रूप. हा कोणता टेन्स होतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याच्यामध्ये बदल काय होणार आहे? पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे फक्त हॅव ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे? हॅड वापरायचे. ही सेड दॅट. आय हे कोणासाठी वापरलंय? ही साठी, म्हणून त्याच्यामध्ये बदल काय होईल? ही होईल. दॅट ही हॅड डन माय, त्याचं काय होईल? हिज जॉब. बघा आपण काय काय बदल केला? कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढला, त्याच्या जागी काय वापरलं? दॅट. आय हे कोणासाठी वापरलेले आहे? सब्जेक्ट ही, म्हणून त्याच्यामध्ये बदल काय झाला? ही. ही हॅड डन मायच्या ऐवजी हिज जॉब. काय बदल केला टेन्स मध्ये आपण? प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा काय झालेला आहे? पास्ट परफेक्ट टेन्स झालेला आहे इनडायरेक्ट स्पीच करत असताना. चौथा रूल आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काय रूपांतर होतो? त्याचा होतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचं एक उदाहरण पाहूयात आपण. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1991. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1991, comma inverted comma complete. The old man said. The old man said. याचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला वर्ड ऑर्डर बदलावी लागेल. द ओल्ड मॅन सेड हे शेवटी दिलेले, ते आपण कुठे घ्यायचं? सुरुवातीला. द ओल्ड मॅन सेड दॅट. सेडच्या ऐवजी तुम्ही टोल्ड वापरू शकता. टोल्ड दॅट, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून आपण काय करायचंय? दॅटचा वापर करायचा आहे. दॅट. आय कोणासाठी वापरलंय? ओल्ड मॅन साठी. ही हॅव बीन लिव्हिंग आहे, त्याचं काय होईल? हॅड बीन लिव्हिंग. हॅवच्या ऐवजी आपण काय वापरलं? हॅड वापरलं. हॅड बीन लिव्हिंग. हिअरचं काय होईल? देअर. देअर सिन्स 1991. बघा पाचवा नियम आहे ज्यावेळी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स वापरलेला असतो तेव्हा त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना कोणता टेन्स होतो? पास्ट परफेक्ट टेन्स होतो. उदाहरण पाहूयात आपण. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असतं? V2 म्हणजे क्रियापदाचे भूतकाळी रूप त्या ठिकाणी वापरले जाते, दुसरे रूप वापरले जाते, तेव्हा ते वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे असं आपण म्हणतो? सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, यू डिड नॉट रिटर्न युअर बुक येस्टरडे सेड द. बघा सोपं करून आपण दुसरं वाक्य घेऊयात. ही सेड टू Ram, comma into inverted comma. You did not return your book
yesterday. फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमा, कंप्लीट. आता आपण काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी जेव्हा वाक्यात सिंपल पास्ट टेन्स असेल तेव्हा त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना कोणता टेन्स होतो? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट मध्ये काय येतं मुलांनो? हॅड प्लस पीपी, क्रियापदाचे तिसरे रूप. मग या ठिकाणी कोणता टेन्स आहे? डीड रिटर्न, म्हणजे रिटर्न हे भूतकाळी रूप आलेलं आहे. बघा, ही told Ram that, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून काय येईल? that. यू कोणासाठी वापरलाय? रामसाठी वापरलेलं आहे. that he did not return आहे, त्यासाठी काय येणार आहे? had प्लस pp. he had not, नकार आहे की नाही इथं, तो लिहिला पाहिजे. had not returned. युअरचं काय होईल? हिज बुक yesterday. yesterday साठी काय वापरायचंय आपण? द प्रिव्हियस डे. प्रिव्हियस डे वापरायचंय. बघा काय काय बदल केला आपण? सेड टू ऐवजी काय वापरलं? टोल्ड वापरलं. कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून आपण काय लिहिलेलं आहे? दॅटने वाक्य जोडलेलं आहे. यू हे रामला उद्देशून यू वापरलेले आहे, म्हणून काय लिहिलं आपण इथं? ही. इथं जर ही सेड टू रिया असं असतं तर काय आलं असतं? शी. लक्षात घ्या. नंतर सिंपल पास्ट टेन्स ऐवजी कोणता टेन्स वापरायचा आपल्याला? पास्ट परफेक्ट, हॅड प्लस पीपी. म्हणून आपण हॅड, वाक्य नकारार्थी आहे नॉट, हॅड नॉट रिटर्न हिज बुक. हिज हे युअर ऐवजी ही झालेलं आहे. हिज बुक yesterday साठी द प्रिव्हियस डे. जे बदल केलेले आहेत आपण त्यांना अंडरलाईन करा. ठीक आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स जर इन्व्हर्टेड कॉमा मधल्या वाक्यामध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय होतं? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो. बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा? दिलेल्या वाक्यामध्ये ऑज किंवा वेअर पैकी एक आणि क्रियापदाला ing प्रत्यय असेल तर ते वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. मग त्याच्यामध्ये बदल काय होणार आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे हॅड, बीन आणि क्रियापदाला ing प्रत्यय. बघा, he said the baby was going to the church. He said comma into inverted comma the lady was going to the church. आता काय बदल होणार आहे? वॉज गोईंग आहे, त्याच्याऐवजी काय येईल? हॅड बीन गोईंग. लक्षात घ्या बदल काय होईल? वॉज गोईंग ऐवजी हॅड बीन गोईंग असा बदल करायचा आहे. आणि बाकीचे बदल नेहमीच्या नियमानुसार. ही टोल्ड दॅट द लेडी वॉज गोईंग आहे, त्याचं काय होईल? हॅड बीन गोईंग टू द चर्च. अशा पद्धतीनं आपल्याला काळामधले बदल करायचे आहेत. उरलेले 3 नियम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.